नमस्कार मित्रांनो. तर आता आपण नवीन एक्सपेरिमेंट करतोय की पेल्टियर इफेक्ट म्हणजे पेल्टियर मॉड्यूलचा उपयोग करून पेल्टियर इफेक्ट आपण समजून घेतोय की पेल्टियर इफेक्ट म्हणजे नेमकं काय असते. तर पेल्टियर मॉड्यूल असते की ते जे तुम्ही समोर बघत असाल की छोटीशी प्लेट आहे 4 सेंटीमीटर बाय 4 सेंटीमीटरची आणि 1 ते 2 mm ची फक्त जाडी आहे. तर ह्याच्यामध्ये आतमध्ये असं इलेक्ट्रॉनिक कंपोनंट्स बसवले ते की ज्या वेळेला आपण ह्याला डीसी सप्लाय देतो त्यावेळेला ह्याची एक साईड आहे ती गरम होते आणि दुसरी साईड थंड होते. तर थंड किती होते -15 डिग्री सेल्सिअस पर्यंत -15 पर्यंत जाऊ शकते आणि जी गरम आहे ती पण जास्त अशी म्हणजे 80-90 पर्यंत हीट करू शकते. तर त्याच्यासाठी मी काय केले की सीपीयूच्या फॅनला जी थंड करायला जी कॉईल असते म्हणजे ॲल्युमिनियमची फ्रेम असते ती बसवून घेतल्या आणि हे आहे पेल्टियर मॉडेल. तर मी काय करतो की आपल्याजवळ एक ट्रान्सफॉर्मर आहे तुम्ही बघत असाल. तर त्या ट्रान्सफॉर्मरचा उपयोग करून आपण सप्लाय स्टेप अप केला. नंतर तो डीसी हवा आहे आपल्याला पेल्टियर मॉडेलसाठी. तर तो एसी आहे ना इथं. आता मग आपण हा जो आता सप्लाय चालू आहे मी स्पार्क करून दाखवतो तुम्हाला. हा जो स्पार्क होतो हा एसीच आहे आणि व्होल्टेज 20 आहे इथं स्टेप डाऊन करून. तर त्याच्यासाठी आपण काय केले की इथं कॅपॅसिटर आणि डायोडचा उपयोग करून एसीचा डीसी रूपांतर केले आणि नंतर आपण थोडं ते पेल्टियर मॉडेलला हे केले. तर मी काय करतो मी तर वायर त्यांच्या अशा कनेक्ट करून घेतो म्हणजे आपल्याला थोडं पेल्टियर मॉडेल कसं काम करते ते बघता येईल. मी इथनं चेक करतो फक्त. आता तुम्हाला आता मी सेन्सर मल्टीमीटरचा लावून दाखवतो की आता मी फक्त टच केलं तर सेन्सर म्हणजे ह्याची जी वरचा सरफेस एरिया आहे तो पूर्ण थंड झाला होता आणि जे खालचा हे हीट सिंक आहे ही गरम झाली होती. तर मी काय करतो की एकच मिनटं सेन्सरला लावून घेतो की पेल्टियर मॉडेलचा हे आहे. मी काय करतो की मल्टीमीटरचा जो सेन्सर आहे तो ह्याच्यावरती असा बसवून घेतो म्हणजे आपल्याला समजेल की थंड होते तिथं. चिकट टेप अशी लावून घेतल्या अंदाजे लावल्या माहिती नाही की मध्ये सेंटरला आहे का नाही. आता मल्टीमीटर ऑन करतो. हॅलो लुसी. सेल्सियस मेजरमेंट. हॅलो लुसी. सेल्सियस मेजरमेंट. ते बीप चालू असल्यामुळं ते आवाज हे करत नाही. Auto mode resistance measurement. AC voltage resistance measurement. 14 point frequency measurement. DC current Celsius measurement 28 degrees Celsius. तर आता तुम्ही जे बघितला 28 डिग्री सेल्सिअस आता सरफेसचं हे आहे. पण ज्या वेळेला मी सप्लाय इथून चालू करतोय त्यावेळेला त्याचं सेल्सिअस कमी होते. 26 degrees Celsius. 9 degrees Celsius. 9 झाले मित्रांनो. 6 degrees Celsius. 6 झाले. 4 degrees Celsius. 4 झाले. जवळपास आता मायनस मध्ये पोहोचलो आपण. अजून तर आपण काय मायनस मध्ये पोहोचलेलो नाही. कॅमेरामध्ये दिसते ना स्क्रीन किती आहे 3 म्हणजे आता लोड घ्यायला लागले कारण की आपला ट्रान्सफॉर्मर व्होल्टेज देतोय बरोबर पण आपले जे डायोड आहेत ते कमी एम्पीअरचे असल्यामुळं
वायर हातामध्ये माझ्या गरम व्हायला लागल्या, म्हणजे 8 degrees Celsius. 8 परत हे झालं. 12 degrees Celsius. म्हणजे आता त्याची हीट सिंक वगैरे गरम झाली असणार आहे मला वाटते, त्याच्यामुळं हे होईना झालं. 10 degrees Celsius. हात लावून चेक करतो इथं की तर डायोड वगैरे गरम झालेत. कॅपॅसिटर गरम झाले नाहीत पण डायोड गरम झाले. आणखी 19 degrees Celsius. नाही तर ते आपण बंद करूया, कारण की एम्पियर कमी पडते आणि हीट सिंक जास्त गरम झाली आहे. त्याला आपण 24 degrees Celsius. खाली कूलिंग पॅड वगैरे बसवलं पाहिजे. मी खालून दाखवतो की किती गरम झाले. 42 degrees Celsius. 42 डिग्री सेल्सिअस टेम्परेचर हीट झाले त्याचं. खालून गरम 46 degrees Celsius. 46 पर्यंत पोहोचले आणि वर किती 3 पर्यंत पोहोचलं होतं. तर अशा प्रकारे आपण पेल्टियर 6 degrees Celsius. पेल्टियर मॉडेलचा उपयोग छोटा AC किंवा छोटा फ्रीज बनवायला घेऊ शकतो. ठीक आहे, धन्यवाद. 30